अध्याय 22 अपमृत्यू निवारणम. भक्तांचे अकाली मरण मागे फिरविणे. श्री गणेशाला नमस्कार असो, श्री सरस्वती देवीला नमस्कार असो, श्री गुरु महाराजांना नमस्कार असो, श्री कुलदेवतेला नमस्कार असो, श्री सीता व श्री रामचंद्र यांना नमस्कार असो, श्री सद्गुरू साईनाथांना नमस्कार असो. आनंदाने परिपूर्ण असलेल्या, मूर्तिमंत ज्ञानच असलेल्या व अतिशय पवित्र असलेल्या सद्गुरो, तुझा जय असो. संसाराच्या भयाचा नाश करणाऱ्या, कलियुगात उत्पन्न होणाऱ्या दुष्ट वासना मुळातच जाळून टाकणाऱ्या, सर्व बाजूंनी पूर्ण असलेल्या तुझा जय जयकार असो. तू आनंदरूपी सागर आहेस. तुझ्यावर वागण्याच्या अनेक लहरी म्हणजे एकदम होणाऱ्या इच्छारूपी लाटा उठतात, परंतु भक्तांवर कृपा करण्यासाठी तुझा तूच त्या आवरतोस. थोडा प्रकाश व थोडा अंधार असलेल्या स्थितीतला जो साप असतो तो उजेडात आपला आपण दोर होतो. थोड्या अंधाराची स्थिती व उजेडाची स्थिती या दोन्हींचा उत्पन्न करता तूच एक आहेस. भीतीने सापाच्या आकाराच्या भावनेचा उत्पन्न करता तूच आहेस व त्याच भावनेला दोराचा आकार देऊन ती भीती दूर करणाराही तूच आहेस. आधी जेव्हा अंधार होता आणि साप किंवा दोर या दोन्ही वृत्ती उठण्याला जागा नव्हती, त्यावेळचा कोणताही आकार नसलेलाही तूच आहेस. पुढे निराकाराचा साकार झालास आणि थोड्या उजेडाची वेळ असल्याने सापाचा खोटा भास होऊ लागला. त्या आभासाला कारणही तूच आहेस. अशी ही उघड दिसणारी व न दिसणारी तुझी अंतःकरण प्रवृत्ती, आनंदाने वागण्याच्या तऱ्हेचा महिमा व मनात चांगले किंवा वाईट असे कोणतेही विकार उत्पन्न होत नसलेला स्वभाव, याचा कोणालाही पत्ता लागत नाही. यासाठी सर्व वेद गप्प बसले आणि सर्वच्या सर्व तोंडांनी स्तुती करून शेषनागही तुझे खरे स्वरूप समजू शकला नाही. तेथे मी पामर ते कोठून जाणणार? बाबा, तुमच्या स्वरूपाच्या दर्शनाशिवाय मनाला काही गोड लागत नाही. मनाला वाटते की तेच तुझे स्वरूप ध्यानात आणावे आणि डोळ्यांसमोर ठेवावे. आत्यंतिक सुखाचा लाभ होण्यासाठी शुद्ध ज्ञानाची साक्षात मूर्ती असलेल्या तुझ्या पायांशिवाय आम्हाला दुसरा कोणता आश्रय नाही. बाबा, काय तुमची ती नित्याची बैठक. अनेक भक्त दर्शनाला येतात आणि पायी मस्तक ठेवून प्रेमभराने मनाने सुख लुटतात. तोही तुमचा पाय कसा? तर खून म्हणून चंद्राचा झाडाच्या फांदीशी संबंध जोडण्याच्या उदाहरणासारखा. पायाचा अंगठा पकडून भक्तांची दर्शनाची उत्सुकता भागविणारा आहे. कृष्ण पक्षाची 15वी तिथी म्हणजे पूर्ण अंधार असलेली अमावस्या उलटली की चंद्राच्या दर्शनाची सगळ्यांना साहजिकच फार इच्छा होते. वद्य पक्षाची रात्र संपली की दुसऱ्या दिवशी संध्याकाळी चंद्रदर्शनाची आशा उत्पन्न होऊन जो तो आकाशाकडे दृष्टी लावून पश्चिम दिशा बारकाईने पाहू लागतो. बाबा, आपल्या भक्तांची ती उत्कट इच्छा तुम्ही जेव्हा डाव्या गुडघ्यावर उजवा पाय ठेवून बसता तेव्हा आपल्या पायाजवळच ती पुरविता. डाव्या हाताचे अंगठ्याजवळचे पहिले बोट व त्याच्या शेजारचे मधले बोट या 2 बोटांरूपी झाडाच्या 2 फांद्यांच्या मधल्या जागेत जो पायाचा अंगठा पकडलेला असतो तेथे नखरूपी विजेचा चंद्र चकाकत असतो. चंद्राच्या दर्शनाची उत्सुकता फार मोठी असते, परंतु आकाशात चंद्राची कोर सहजासहजी दिसत नाही. मग जाणकार माणूस सांगतो की झाडाच्या 2 फांद्यांतील जागेसमोर नजर आणून लावा आणि त्या बेचक्यामधून पहा, म्हणजे समोर चंद्र दिसेल. चंद्राची कोर लहान असली तरी तेथून ती डोळ्यांना दिसते. या अंगठ्याचा महिमा धन्य आहे. बाबांनी स्वतः वेणी माधव होऊन गंगा यमुना प्रगट करून दासगणूंना संतुष्ट केले. प्रयाग तीर्थात स्नान करण्यास जाण्याची आज्ञा मागितली असताना, हे माझे पायाचे अंगठे म्हणजेच प्रयाग तीर्थ आहेत, तेथे स्नान कर असे बाबा म्हणाले आणि दासगणूंनी त्यांच्या पायी मस्तक ठेवताच गंगा यमुनेचे 2 प्रवाह त्याच ठिकाणी प्रगट झाले पहा. अशा त्या प्रसंगावर अगाध शक्ती अघटित लीला तव सद्गुरू राया हे दासगणूंचे सुंदर पद श्रवण तत्पर श्रोत्यांनी जरी ऐकले आहे, तरी या साई सच्चरिताच्या 4थ्या अध्यायात दासगणूंनी स्वतःच्या शब्दांनी म्हटले आहे ते श्रोत्यांनी त्या ठिकाणी पुन्हा एकदा वाचले तर आणखी नवी गोडी प्रगट होईल. असो, त्या अंगठ्याचा एवढा महिमा म्हणून शाखाचंद्र न्यायानुसार त्यावर तर्जनी व मधल्या बोटाचे बेचके ठेवून साईमाऊली आपल्या भक्तांना हा सोपा उपाय दाखवितात आणि म्हणतात, अभिमान टाकून देऊन सर्व प्राण्यांसमोर नम्रपणे मान वाकवून या एका अंगठ्याचे ध्यान करा. हेच भक्तीचे मोठे व सोपे साधन आहे. पूर्वीच्या कथेची संगती बाबांनी भक्तांवर केलेल्या अनुग्रहांचे वर्णन होते. आता त्यांचे पुढील अपूर्व चरित्र लक्ष देऊन ऐका.
बाबांमुळे शिर्डी अतिशय पवित्र क्षेत्र झाले होते. अहोरात्र यात्रा चालली होती आणि अनेक सन्मार्गी लोक पुण्य प्राप्त करण्यासाठी तेथे येऊ लागले होते. ज्याचा दाही दिशात पुरावा प्रत्यक्ष किंवा दुसऱ्याकडून ऐकून पटलेला होता, असा हा साक्षात कल्पवृक्ष जणू काय साईबाबांच्या रूपाने शिर्डीत अवतरला होता. गरीब असो किंवा श्रीमंत असो, सर्वांना एकाच दृष्टीने एकसारखे पाहून काहीतरी न कळणारे कौशल्य दाखवून तो भक्तांचे कल्याण साधत असे. काय ती त्याची अगाध प्रेमळता, स्वाभाविक ज्ञानसंपन्नता व सर्व प्राण्यांतील आत्मे एकच आहेत ही श्रेष्ठ भावना. ज्याने त्यांचा अनुभव घेतला त्याचे भाग्य धन्य होय. कधी एकही शब्द न बोलता अगदी गप्प बसणे हेच त्याचे तत्त्वज्ञानाविषयीचे व्याख्यान असे, तर कधी चैतन्य व आनंद यांनी परिपूर्ण असा तो भक्तगणांनी चहूबाजूंनी घेरलेला असे. कधी गूढ अर्थ सांगणारे बोलणे असे, तर कधी थट्टेने विनोद करणे असे. कधी अनेकार्थी किंवा अस्पष्ट बोलणे करून रागवणे असे, कधी सूचित अर्थ असलेला, कधी तर्क करून समजता येणारा, कधी उघड खात्रीचा, असे अनेक तऱ्हेचे उपदेश ते करायचे. असे हे साई समर्थांचे वागणे मन, बुद्धी व वाणी यांच्या शक्तीपलीकडचे असे आणि त्यांचे कोणतेही कार्य करणे न समजणारे, कधी कल्पना नसलेले, जाणून घेण्यास कठीण, तर कधी अचानकपणे घडणारे असे. त्यांचे मुख पाहता, त्यांच्याशी संभाषण करता आणि त्यांच्या गोष्टी ऐकता मनाचे पुरेसे समाधान होत नसे आणि हृदयात आनंद मावत नसे. एखाद्या वेळी पावसाच्या धारा मोजता येतील किंवा मोठ्या पिशवीत वाऱ्याला बांधून ठेवता येईल, परंतु साईंचे चमत्कार कोण मोजू शकेल? असो, आता साईंची भक्तांचे संरक्षण करण्याच्या काळजीबद्दलची, तशीच त्यांच्या बिकट प्रसंगांचे निवारण करण्याबद्दलची पुढील कथा स्वस्थ मनाने ऐका. भक्तांवर पुढे येणारे भयंकर संकट जाणून भक्तांचे कल्याण करण्यास सदा तत्पर असलेले साईबाबा त्यांना वेळीच धीर देऊन ते संकट टाळून त्या भक्तांना आपल्या पायी कसे स्थिर करत असत याविषयीची एक कथा बाबांच्या गोष्टी ऐकण्याला नेहमी उत्सुक असणाऱ्या तुम्हा श्रोत्यांना आनंद देईल. तुमचे साईंच्या समागमाचे सुख वाढेल आणि भाविक भक्तांच्या मनात श्रद्धा उत्पन्न होईल. हीन दीन बिचाऱ्या लोकांना साई कथा ऐकण्याची आवड उत्पन्न होईल आणि प्रत्येक क्षणी साईंच्या नावाचा जप केल्याने साई त्यांना पलीकडच्या काठावर नेऊन सोडेल. अहमदनगर येथे राहणारे काकासाहेब मिरीकर यांना इंग्रज सरकारने प्रसन्न होऊन सरदारची पदवी बहाल केलेली होती. त्यांचे चिरंजीव बाळासाहेब मिरीकर, जे त्या काळी कोपरगावचे आपल्या कामात नेहमी तत्पर असणारे मामलतदार होते, ते चिथळीच्या दौऱ्यावर असताना शिर्डीत बाबांच्या दर्शनाला आले. मशिदीत जाऊन बसल्यावर बाबांच्या चरणी मस्तक ठेवल्यावर काय कसे काय असे विचारता सावरता इतर गप्पा गोष्टी चालल्या. तेथे बरीच मंडळी होती. जवळ माधवराव देशपांडेही होते. अमृतरूपी त्या कथेची नवी गोडी चांगले लक्ष देणाऱ्या तुम्ही चाखावी. पुढे येणाऱ्या संकटांची सूचना देऊन ती निवारण्याचे उपाय योजून भक्तजनांचे बाबा कसे रक्षण करीत ही मोठी चमत्कारिक गोष्ट होती. त्यावेळी तेथे बाबा आणखी म्हणाले, आता पहा, ती द्वारकामाई म्हणजे ही आपली मशीदच. हीच आपली द्वारकामाई. हिच्या मांडीवर बसलेल्या लेकरांना ती निर्भयता देते आणि त्यांची कसल्याही चिंतेची गोष्ट शिल्लक राहत नाही. ही मशीद माऊली मोठी कृपाळू आहे. भोळ्या भाविकांची ती आई आहे. कोणी कसाही संकटी पडो, ही लगेच त्याचे रक्षण करेल. जो कोणी एकदा हिच्या मांडीवर बसला त्याचा बेडा पार झाला. या मशिदीच्या सावलीत जो विसावला तो जणू काय आरामशीर गादीवरच बसला असे समजावे. हीच ती द्वारका किंवा द्वारावती होय. बाबांनी मग मिरीकरांना उदी दिली. डोक्यावर सुरक्षेची खात्री देणारा हस्त ठेवला आणि मिरीकर परत जाण्यासाठी निघाले. परंतु बाबांच्या मनाला वाटले की त्यांना आणखी प्रश्न करावा की तुम्हाला लांब बावा व त्याचे आश्चर्य ठाऊक आहे का? मग डाव्या हाताची मूठ वळवून कोपरापाशी तो उजव्या हातात धरून चहूकडे फिरवून तोंडाने म्हणाले, असा तो भयंकर असतो, पण तो आपले काय करतो? आपण द्वारकामाईंची पिल्ले आहोत. तिची करामत कोणाला कळत नसते. आपण गप्प बसून कौतुक तेवढे पाहावे. द्वारकामाई वाचवायला असल्यावर लांब बावा मारू शकेल काय? तारिता पुढे मारित्याचा इलाज किती म्हणून समजावा. याच प्रसंगी बाबांनी हा खुलासा का करावा आणि मिरीकरांशी त्याचा काय संबंध असावा हे जाणण्याची उत्कंठा सर्वांना लागली. मात्र त्याबद्दल बाबांना विचारण्याचा धीर कोणालाच झाला नाही. मिरीकरांनी बाबांच्या चरणी मस्तक ठेवले आणि चिथळीला जाण्यासाठी उशीर झाला म्हणून ते खाली उतरले. त्यांच्याबरोबर माधवराव देशपांडे होते. ते दोघे सभा मंडपाच्या दाराशी पोहोचले. तोच बाबा माधवरावांना 1 मिनिट परत ये म्हणाले. आल्यावर त्यांना म्हणाले, श्यामा, तू सुद्धा तयारी कर आणि त्याच्याबरोबर जा. चिथळीची फेरी मारून ये. फार मजा येईल.
लगेच माधवराव खाली उतरले, मिरीकरांजवळ गेले आणि म्हणाले, आपल्या टांग्यातून मला चिथळीला यायचे आहे. घरी जाऊन तयारी करतो. हा ताबडतोब आलोच समजा. बाबांनी मी तुमच्याबरोबर चिथळीला जावे असे सांगितले आहे. त्यावर मिरीकर त्यांना म्हणाले, इतक्या दूर चिथळीला येऊन तुम्ही काय करणार? उगाच हा त्रास तुम्हाला होईल. हे ऐकून माधवराव परत आले आणि बाबांना जे घडले ते सांगितले. बाबा म्हणाले, बरे झाले. आपले त्यात काय गेले? मंत्रतीर्थाचे स्थान, ब्राह्मण देव, भविष्य सांगणारा ज्योतिषी, वैद्य व गुरुराज यांच्या ठिकाणी जशी श्रद्धा किंवा विश्वास असेल त्याप्रमाणे फळ प्राप्त होते. आपण नेहमी कल्याण करण्याचा हेतू मनात ठेवून योग्य तो उपदेश करावा. ज्याच्या कर्मात जसे असेल तसेच निश्चितपणे घडेल. इतक्यात मिरीकरांना शंका आली की बाबांचे शब्द मानले पाहिजेत. त्यांनी माधवरावांना हळूच खुणावले आणि चिथळीला चला म्हणाले. त्यावर माधवराव म्हणाले, थांबा, येतो. पुन्हा बाबांची आज्ञा घेतो. हो म्हणाले की लगेच परत येतो. निघालो होतो, परंतु तुम्हीच मला परत पाठविले. बाबा म्हणाले, बरे झाले, त्यात आपले काय हरवले आणि मला स्वस्थ बसविले. आता पुन्हा त्यांचा विचार घेतो. हो म्हणताच ताबडतोब येतो. ते म्हणतील तसे करतो. मी फक्त आज्ञेचा दास आहे. मग माधवराव बाबांजवळ गेले आणि म्हणाले, मिरीकर मला बोलावित आहेत. चिथळीला मला बरोबर नेत आहेत. आपली आज्ञा मागत आहेत. त्यावर बाबा हसून म्हणाले, बरे, तो नेतो तर तू जा. हिचे नाव मशीदमाई आहे. ती काय आपले व्रत सोडील? आईच ती फार मायाळू आहे. लेकरांसाठी फार कळवळते. परंतु लेकरेच विश्वास न ठेवणारी निघाल्यावर हिने त्यांचा सांभाळ कसा करावा? मग माधवराव बाबांच्या पायांना नमस्कार करून जाण्यासाठी निघाले आणि मिरीकर ज्या ठिकाणी होते तेथे टांग्यात बसण्यासाठी येऊन पोहोचले. दोघेही चिथळीला गेले. तपास केल्यावर कळले की वरिष्ठ ऑफिसचे लोक जे येणार होते ते आले नव्हते, म्हणून ते स्वस्त जाऊन बसले. त्यांची उतरण्याची सोय मारुतीच्या देवळात केलेली होती. तेथे मग ते दोघे झटपट गेले. रात्रीचा 1 प्रहर उलटला होता. सतरंजी, बिछाना व उशी पसरली आणि दिव्याच्या उजेडापाशी गप्पा गोष्टी करीत बसले. काही वेळाने तेथे एक वर्तमानपत्र होते. ते उघडून मिरीकर वाचू लागले. त्यांचे चित्त खास बातमी वाचण्यात गुंग झाले. तो एक अपूर्व विचित्र गोष्ट घडली. त्या भयंकर वेळी एक साप कोठून आला कोणास ठाऊक. सगळ्यांचे डोळे चुकवून वेटोळे करून बसला. मिरीकरांच्या कंबरेवर उपरण्याचा पदर होता. त्याच्या मऊ आसनावर शांतपणे मनात किंचितही भीती न बाळगता बसला. हळूहळू शिरताना कागद सुरसुर वाजत होता, परंतु कुणाला त्या आवाजामुळे साप असल्याची शंका घ्यावीशी वाटली नाही. इतका भयंकर प्रसंग जरी होता तरी मिरीकर वर्तमानपत्रात दंग होते. परंतु पट्टेवाल्या शिपायाच्या मनात संशय आला. तो आवाज कुठून येतो, कशाचा असेल म्हणून दिवा जरा उचलला तर लांब बुवा दिसले. पाहताच तो घाबरला आणि साप रे साप असे हळूच ओरडला. मिरीकरांचा तर धीरच सुटला आणि त्यांचे सर्व अंग भीतीने कापू लागले. शामरावही आश्चर्यचकित झाले व म्हणाले, बाबा, हे काय केले? नसते संकट कोठून धाडले? आता त्याला उपाय केला पाहिजे. मग ती परिस्थिती पाहून ज्याच्या हाती जे लागले ते घेऊन सर्वजण पावले न वाजू देता तिकडे धावले. इतक्यात तो साप हळूहळू कमरेखाली सरकताना दिसला. साप कुठला? जणू काय मूर्तिमंत अनर्थच उतरताना वाटला. पाहता पाहता ते संकट दूर झाले आणि आधीच उचललेले सोटे धडाधड त्या सापावर पडले आणि त्याचे तुकडे झाले. अशा प्रकारे अरिष्ट टळल्याचे पाहून मिरीकरांना फार गहिवर आला आणि साई समर्थांवरचे प्रेम अतिशय उफाळून आले. पिडेमुळे झालेला अंगाचा कंप थांबला. डोळ्यांतून प्रेमाश्रू वाहू लागले आणि मनात विचार करू लागले, केवढे हे अरिष्ट टळले? बाबांना कसे कळले? कसे हे भयंकर संकट चुकले? वेळेवर सूचना देऊन मी नको म्हणत असताना शामरावांना टांग्यात बसविले आणि मदतीला पाठविले. किती दया त्यांच्या पोटी! केवढे त्यांचे अंतर्ज्ञान! पुढची वाईट वेळ जाणून योग्य उपदेश सांगितला. आपल्या दर्शनाचे महात्म्य पटवून दिले. मशीद माईचे महत्त्व सर्वांच्या मनात ठसविले आणि सहज बोलता बोलता भक्तांवरच्या आपल्या प्रेमाची जाणीव करून दिली. एकदा नाना डेंगळे नावाचे एक मोठे ज्योतिषी श्रीमंत बापूसाहेब बुटिंगकडे आले होते. ते त्यांना काय एकदा नाना डेंगळे नावाचे एक मोठे ज्योतिषी श्रीमंत बापूसाहेब बुटिंगकडे आले होते. ते त्यांना काय म्हणाले ऐका. आजचा दिवस फार अशुभ आहे. तुम्हाला जीवावरचे भयंकर संकट आहे. मनात धीर धरावा आणि फार सावध असावे. डेंगळ्यांनी असे सांगितल्यावर बापूसाहेबांचे चित्त फार अस्वस्थ झाले आणि ते राहून राहून चिंता करू लागले. दिवस जाता जाईना. मग रोजच्या वेळी मंडळी मशिदीकडे निघाली आणि बापूसाहेब, नाना डेंगळ्यांचा कट सर्वजण बाबांजवळ जाऊन बसले. लगेच बाबांनी बुटींना विचारले, हे नाना काय म्हणतात? काय ते तुला मारायला बघतात? आपल्याला कसली भीती नाही. मार. कसा मारतो? मार, पाहू तर खरे. असे उत्तर खुशाल दे. असो. असे बाबा बोलल्यानंतर पुढे काय चमत्कार झाला तो पहा.
सायंकाळी बापूसाहेब शौचविधीला गेले असताना संडासात त्यावेळी एक साप आला. ते भयंकर संकट पाहून बापूसाहेब बाहेर आहे. त्यांच्या लहानू नावाच्या नोकराने विचार केला की दगडाने त्याला ठार करूया. म्हणून तो दगड उचलू जात असताना बापूसाहेबांनी त्याला मनाई केली आणि म्हणाले, जा काठी घेऊन ये. या कामी घाई उपयोगाची नाही. नोकर काठी आणायला गेला आणि साप भिंतीवर चढू लागला. अवचित तोल जाऊन खाली पडला आणि सरपटत भुकातून निघून गेला. असा तो तेथून पळून गेला आणि त्याला मारायचे कारणच उरले नाही. पुटींना बाबांच्या शब्दांची आठवण झाली आणि बाबांनी दोघांचीही म्हणजे स्वतःची तशीच सापाची आपत्ती कशी कौशल्याने घालवली हे लक्षात येऊन त्यांना गहिवरून आले. असो, ही साई सहवासाची मौज ज्या भाग्यवंतांनी डोळ्यांनी पाहिली त्यांना ती आठवणींतून काढून टाकणे कधीही शक्य नाही. अशा प्रकारचे अनेक अनुभव दाखवून भक्तांची मने बाबांनी आपल्याकडे ओढून घेतली. त्यांचे वर्णन करू जाता कागद पुरणार नाही आणि वर्णनसुद्धा कधी संपणार नाही. तरी पण अशीच एक दुसरी गोष्ट चावडीत रात्रीच्या 2 प्रहरी बाबांच्या समोर घडली, ती ऐका. कोपरगाव तालुक्यातील कोराळे गाव, ज्याचे वंश परंपरा इनामी गाव होते व ज्याचे अमीर शक्कर हे नाव होते, ज्याचा साईंच्या चरणी भक्तिभाव होता, ज्याची जात खाटिकाची होती परंतु धंदा दलालीचा होता व ज्याचे मुंबईजवळ वांद्रे येथे बरेच वर्चस्व होते, त्याला भयंकर दुखण्याने गांजले आणि तो अतिशय शक्तिहीन झाला. संकटात पडले की माणसाला देवाची आठवण होते. अमीर शक्कराने धंद्याची दगदग बाजूला ठेवली, देण्याघेण्याची सारी व्यवस्था केली आणि शिर्डीकडे धाव घेतली. 5 पांडवांची आई कुंती जरी अज्ञातवास व वनवास यातील अनेक संकटांनी त्रासून गेली होती, तरी देवाजवळ ती संकटेच मागत असे. तिचे म्हणणे होते, देवा परमेश्वरा, जे कोणी मागतील त्या इतरांना सुख चैन द्या, पण मला सतत दुःखच दुःख द्या आणि तुमच्या नावाचा विसर पडू देऊ नका. देवा, माझे हेच मागणे आहे. मला काही द्यायचे असेल तर मला हेच द्यावे, म्हणजे तुमच्या नावाचे माझ्या गळ्याला कायमचे आभूषण किंवा अलंकार होईल. आम्ही श्रोते व वक्तेही रात्रंदिवस साईपाशी हेच मागूया की बाबा, तुमच्या नामाचा विसर होऊ देऊ नका आणि आम्हाला आपल्या पायांपाशी कायमचे ठेवा. तुकाराम महाराजही हेच म्हणतात, हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. असो, अमीर शक्करने बाबांना नमन केले, विधियुक्त हाताचे चुंबन घेतले आणि आपल्या रोगाबद्दल सविस्तर निवेदन करून त्या दुःखापासून सोडविण्याची विनंती केली. मग स्वतःला जो संधिवाताचा रोग जडला होता त्यावर उपाय विचारला. ते ऐकून बाबांनी उत्तर दिले, चावडीत जाऊन स्वस्थ बसावे. ज्या चावडीत बाबा नियमितपणे 1 दिवसाआड झोपायला जात असत, ते अमीरासाठी राहण्याचे ठिकाण बाबांनी नेमून दिले. अमीर संधिवाताने गांजून गेले होते. गावात दुसरीकडे कोठेही सुखाने राहिले असते. आपल्या गावी कोराळ्याला जाऊन पडले असते तर त्यांना ते जास्त मानवले असते. चावडी ती फार प्राचीन व खालीवर मोडकी तुटकी होती. सरडे, पाली, विंचू व साप तेथे मन मानेल तसे वावरत असत. त्यातून महाव्याधीचे व रक्तपितीचे रोगी व कुत्री तेथले उष्टे अन्न खात बसलेली असत. अमीर फार कष्टी झाला, परंतु बाबांपुढे काही बोलता येत नव्हते. चावडीच्या मागच्या भागात गुडघ्यापर्यंत कचरा भरलेला होता. भिंतीला तर 1700 भोके पडलेली होती. कोणी कुत्राही त्या चावडीला विचारित नव्हता. जणू काय आयुष्यातला एक फुकट हेलपाटाच हा होता. वरून पाऊस, खालून ओल, जागा उंच नीच खळग्यांची आणि वाऱ्याचा व थंडीचा एकच कल्लोळ होता. अमीराच्या मनाला काळजी वाटली. शरीराचे सांधे आखडले होते. वाऱ्या पावसाची ती जागा होती आणि ओल तर अशी खूपच होती. पण बाबांचा शब्द हेच औषध होते. वारा, पाऊस किंवा ओल असो, जागा उंच नीच किंवा खळग्या खाच्याची असो, त्याचा विचार करू नये, कारण बाबांचे बोलणे निश्चित फळ देणारे होते असा अमीराचा विश्वास होता. म्हणून ती जागा जरी रोग बरा होईल की नाही याची शंका असलेली होती, तरी तेथे साईबाबांच्या सहवासाचा महान लाभ मिळणार होता. यासाठी त्यांचे वचन हेच सुख देणारे औषध मानून अमीर तेथे चावडीत राहिला. चावडीच्या पायऱ्या चढून वर गेल्यावर समोरच मध्यभागात बिस्तरा लावून त्या चावडीत अमीर शक्कर 9 महिने राहिला. संधिवात अंगात पक्का रुजला होता. बाहेरून दिसायला उपाय सर्व उलट होता, परंतु अमीराच्या मनात विश्वास पक्का होता, म्हणून सर्व यथास्थित झाले. बाबांनी अमीराला 9 महिने तेथेच राहण्याचा नेम दिला होता आणि मशिदीत दर्शनाला सुद्धा येण्याची मनाई केली होती. परंतु त्या चावडीचे स्थान असे नेमून दिले होते की त्याला बाबांचे दर्शन आपोआप प्रयत्नाशिवाय घडत असे आणि ते देखील सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळा घडत असे. त्याशिवाय 1 दिवसाआड दोन्ही वेळा तेथेच चावडीचा सोहळा डोळे भरून पाहायला मिळत असे. रोज सकाळी भिक्षेला जाताना बाबांचा रस्ता चावडीवरूनच होता.
त्यामुळे जाता येता त्यांचे दर्शन अमीराला आपली जागा न सोडताच होत असे. तसेच रोज सायंकाळी चावडीसमोर येऊन बाबा तर्जनी व मस्तक मागे पुढे हलवून दिशांना अभिवंदन करण्यात गढून गेलेले असत. तेथून मग ते माघारी समाधी मंदिराच्या कोपऱ्यापर्यंत जात आणि पुन्हा तेथून मशिदीत भक्तांसह परतत असत. चावडीच्या बाबांच्या एक दिवसाआडच्या मुक्कामात बाबा व अमीर यांच्यामध्ये फळ्यांच्या दाराचा नावालाच आडपडदा होता. दोघांना गोष्टींची आवड होती. पूजा व आरती होऊन भक्त लोक आपापल्या घरोघरी गेले की मग स्वस्थ मनाने ते दोघे एकमेकांशी बोलत बसत असत. बाहेरून जरी ते तुरुंगात कैद झाल्यासारखे दिसत होते तरी आतून साईबाबांचा निकट सहवास अमीराला मिळत होता, जो भोगण्याला इतरांना महद्भाग्याशिवाय मिळणे फार कठीण होते. तरीसुद्धा अमीर एकाच जागी राहण्याला कंटाळला. त्याला तो तुरुंगवासच वाटला आणि कुठला तरी गावी जावे असे तो म्हणू लागला. ज्याच्या मनाला स्वातंत्र्याची हौस असेल त्याला परतंत्रपणा कसा आवडेल. हा कैदखाना आता पुरे असे अमीराला वाटले आणि बाबांची आज्ञा घेतल्याशिवाय आपले नेमलेले स्थान सोडून तो कोपरगावी गेला आणि तेथे धर्मशाळेत जाऊन राहिला. मग तेथे काय चमत्कार घडला तो पहा. मरायला टेकलेला एक फकीर तहानेने व्याकुळ झालेला तेथे होता. तो अमीराला एक घोटभर पाणी पाज म्हणाला. अमीराला दया आली आणि तो पाणी पाजायला गेला. पाणी पाजताच त्या फकीराचा देह थंड पडला आणि तो मरण पावला. जवळपास कोणी नाही आणि त्यातून रात्रीची वेळ. अमीराचे मन गडबडले. पहाटे जुरी भरेल आणि या अकस्मात झालेल्या मृत्यूबद्दल धरपकड सुरू होईल आणि सरकार तपास करेल. फकीर आपणहून मेला ही घडलेली गोष्ट खरी असली तरी ती खरी म्हणून माझ्यावर लगेच कोण विश्वास ठेवणार. न्याय देण्याच्या पद्धतीत साक्षी पुराव्यांवरच अवलंबून निकाल दिला जातो. मीच फकीराला पाणी पाजली आणि अचानक त्याने प्राण सोडला ही खरी घडलेली गोष्ट मी सांगितली तर त्यांच्या हातात मी आयताच सापडेन. माझा पहिला संबंध आलेला पाहून मलाच आधी पकडतील. पुढे मग मरणाचे खरे कारण ठरल्यावर मी निर्दोष ठरेन. परंतु हे नक्की होईपर्यंतचा काळ असह्य होईल आणि जीवाचे हाल होतील. म्हणून आल्या वाटेने तात्काळ पळ काढावा असे अमीराने ठरविले. त्याप्रमाणे रातोरात कोणाच्या दृष्टीस न पडता अमीर तेथून निघाला. पुढे जात मागे पाहत मार्गाने अस्वस्थ मनाने चावडी कशी हातात पडते तोवर मनाला शांती नाही अशा संशयित मनाने तो शिर्डीकडे निघाला आणि मनात म्हणू लागला, बाबा हे काय केले. कसले संकट कोसळले. माझेच कर्म मला फळले. हे आता मला संपूर्णपणे कळले. सुखाच्या आशेने चावडी सोडली म्हणून माझी खोड जिरवली. असो बाबा, आता या संकटातून मला सोडवा आणि शिर्डीत नेऊन पोहोचवा. अशा प्रकारे अमीराने हातोहात तयारी केली आणि त्या रात्री प्रेत तसेच धर्मशाळेत टाकून तो रातोरात शिर्डीकडे निघाला. रस्त्यात तोंडाने बाबा बाबा म्हणत क्षमा करा अशी करुणा भाकत तो जेव्हा चावडीत पोहोचला तेव्हा कुठे त्याचे मन स्वस्थ झाले. एकूण अमीराने हा एक धडा घेतला आणि त्या दिवसापासून आपली चूक सुधारली. यापुढे दुष्ट वाईट मार्ग सोडून चांगल्या मार्गाने बाबांच्या उपदेशाप्रमाणे तो वागू लागला. असो, त्याच्या बाबांवरच्या श्रद्धेमुळे त्याला गुण आला. संधिवातापासून बरा झाला आणि पुढे त्याच्यावर आणखी एक संकट आला आणि पुढे त्याच्यावर आणखी एक प्रसंग आला तो ऐका. चावडीचे अवघे 3 भाग होते. आग्नेय दिशेतील कोपऱ्यात बाबांचे स्थान होते. चारी बाजूंनी लाकडी फळ्यांचा आडोसा होता आणि तेथे बाबा झोपत असे. सबंध रात्र दिवे पेटलेले असत. बाबा सदा उजेडात झोपत असत. फकीर, बैरागी वगैरे भिक्षेकरी लोक बाहेर अंधारात बसत असत. अमीर जणू काय त्यातलाच एक होता. आजूबाजूला इतर कित्येक लोक असत. तेही तेथेच आडवे पडत किंवा निजत असत. तेथेच बाबांच्या मागच्या बाजूला सरसामान ठेवण्याच्या कोठारात बाबांचा श्रेष्ठ भक्त अब्दुल खुद्द जातीने सेवा करण्यास तत्पर असे. अशाच प्रसंगी एकदा मध्यरात्री बाबा ओरडू लागले आणि अब्दुलला म्हणू लागले, माझ्या बिछाण्यापाशी पहारे, भूत येऊन ठेपले आहे. बाबा सारखे हाकेवर हाक देऊ लागले. अब्दुल हातात दिवाबत्ती घेऊन आला. त्याला बाबा मोठ्याने म्हणाले, आता होते ना येथे. अब्दुल म्हणाला, सगळीकडे पाहिले, येथे काहीच दिसत नाही. त्यावर बाबा पुन्हा म्हणाले, डोळे उघडून नीट सगळीकडे पाहणारे. अब्दुल फिरफिरून पाहू लागला आणि बाबा सटक्याने जमीन आपटू लागले. बाहेर झोपलेले सर्व लोक जागे होऊन पाहू लागले. अमीर शक्करही जागा झाला आणि मनात म्हणू लागला, आज काय ही गडबड. अपरात्री हे वरच्यावर सटक्याचे आपटणे का बरे होत आहे. बाबांची ही लीला पाहून अमीर लगेच मनात समजला की कुठेतरी साप शिरला असल्याचे बाबांना कळले असावे. त्याला बाबांचा फार अनुभव होता. त्याला बाबांचा स्वभाव ठाऊक होता आणि त्यांची बोलण्याची तराई तो जाणत होता. त्याने हे सर्व ओळखले. भक्तांच्या उशाशी जेव्हा धोका असेल तेव्हा ते आपल्या कुशीपाशी आहे अशी बाबांची भाषा अमीराला माहीत होती. त्यावरून त्याने मनाशी ताडले.
इतक्यात त्याला आपल्याच उशाकडे काहीतरी हलत असलेले दिसले. लगेच तो ओरडला, अब्दुल, बत्ती रे बत्ती, आण इकडे. अब्दुलने बत्ती बाहेर आणताच सापाचे मोठे वेटोळे दृष्टीस पडले. बत्तीच्या उजेडाने तो साप चमकला आणि मान खालीवर करू लागला. जमलेल्या लोकांनी त्याची तेथेच शांती केली आणि बाबांचे मोठे उपकार मानून म्हणू लागले, काय बाबांची ही विलक्षण पद्धत, कशी धोक्याची सूचना ते देतात. कोठले भूत व कोठली ती बत्ती, काळ वेळीची सूचना द्यायची आणि भक्तांना संकटापासून वाचविण्याची ही त्यांची युक्ती होती. अशा सर्पाच्या अनेक कथा बाबांच्या चरित्रात वर्णन करता येतील, परंतु मग ग्रंथाचा विस्तार फार वाढेल, म्हणून त्यांची थोडक्यात येथे मांडणी केली. सर्प विंचू नारायण म्हणजेच साप व विंचू हे नारायण स्वरूप आहेत, हे तुकाराम महाराजांचे वचन आहे आणि परी ते वंदावे दुरून शिवो नये हेही त्यांचे वचन आहे. तसेच त्यांना ते अधर्म म्हणतात व त्यांच्याशी पैजारीचे काम असेही ते सांगतात. त्यामुळे सर्प व विंचू यांच्याशी कसे वागावे याचा निश्चित नियम कळत नाही. ज्याचा जसा स्वभाव धर्म असेल आणि जसा ईश्वरी योगायोग असेल त्याप्रमाणे त्याला कर्म करण्याची बुद्धी होते, हेच येथील सार आहे. या शंकेचे बाबांपाशी एकच निरसन होते, जीव मात्र समसमान असतात. सगळ्यांशी सर्व प्रकारे म्हणजे अहिंसेने वागणे, कायावाच्या मनाने इजा न करणे किंवा दुःख न देणे हा सर्वमान्य नियम आहे. विंचू काय सर्प काय, ईश्वरच सर्वांचे अधिष्ठान आहे. त्याची इच्छा असल्याशिवाय ते कोणाला इजा करू शकतील का. हे सकळ विश्वच ईश्वराच्या अधीन आहे आणि येथे स्वतंत्र काहीच नाही, असे बाबांचे अनुभवाने प्राप्त झालेले ज्ञान आहे. परंतु आमचा फाजील अभिमान सुटत नाही. एक विंचू तळ्यात पडून खाली जाऊ लागला, तळमळू लागला, तर एक माणूस आनंदाने टाळी वाजवून म्हणाला, बरे झाले, असाच तू लोकांना दुःख देतोस ना. दुसरा माणूस त्या टाळीचा आवाज ऐकून त्या तळ्यापाशी धावत आला आणि त्या विंचवाला पाण्यात खाली गटांगळ्या खाताना पाहून त्याचे मन कळवळले. त्याने हळूच जवळ जाऊन त्या विंचवाला चिमटीत धरला व त्या विंचवाने जाती स्वभावानुसार उसळी मारून त्याच्या पोटाला डंख मारला. असो, येथे आमचे ज्ञान काय कामाचे. आम्ही सर्व तऱ्हेने पराधीन आहोत. बुद्धी देणारा नारायण आहे, तो जसे घडविल तसे निश्चित होईल. अनेकांचे अनेक अनुभव आहेत, मीही माझा अनुभव सांगतो. साईबाबांच्या वचनाचा विश्वास ठेवून आदर केला पाहिजे, कारण त्याचा प्रताप केवळ निष्ठेनेच जाणला जातो. काकासाहेब दीक्षित जसे दिवसा नाथ भागवत वाचित असत, तसेच ते रोज रात्री नेहमी भावार्थ रामायण वाचित असत. एक वेळ देवावर फुले वाहणे चुकेल, आंघोळ करणे चुकेल किंवा रोजचे इतर नियम चुकतील, परंतु काकासाहेबांची ग्रंथ वाचण्याची ती वेळ कधी चुकत नसे. एकनाथ महाराजांचे हे दोन्ही ग्रंथ परमार्थ साधण्याचे सार सर्वस्व असून दीक्षितांसाठी ते साईबाबांच्या अनुग्रहाचे द्योतक होते. या अनुपम गोडी असलेल्या ग्रंथात आत्मज्ञान, वैराग्य व नीती या 3 गुणांच्या ज्योतींचा स्वर्गीय प्रकाश अखंड चमकत असतो. यातील उपदेशरूपी अमृताचा प्याला ज्याच्या ओठाला लागला त्याची संसारातील 3 प्रकारची दुःखे एकाएकी नाहीशी झाली आणि मोक्ष त्याच्या पायाशी लोळण घेत आला असेच समजावे. साई कृपेने दीक्षितांना कथा ऐकायला श्रोता मिळण्याची वेळ आली आणि भागवत ऐकण्याचा मला योग आला, ज्यामुळे माझ्यावर त्यांचे अनंत उपकार झाले. त्या पवित्र कथा ऐकायला मी रात्रंदिवस जाऊ लागलो. हे बरेच दिवस चालणारे आणि कान पवित्र करणारे पोथी ऐकण्याचे अधिवेशन भाग्यवशाने उघडले होते. असो, अशा एका रात्री त्या परमपवित्र कथा चालल्या असताना एक विषयांतर करणारी विचित्र गोष्ट घडली. श्रोत्यांनी तिची हकीकत ऐकावी. मी तरी काय करू. एक गोष्ट सांगत असता मध्येच दुसरी मनात स्फुरते आणि ती ऐकविण्याजोगी वाटल्याने तिचा अवेर मी कसा करू. रामायणातील एक रसाळ कथा चालली होती. हनुमंताला आपल्या आईने रामाबद्दल सांगितलेली खूण जरी पटली होती तरी तो स्वामीच्या शक्तीची स्वतः परीक्षा घेऊ गेला आणि शेवटी मोठे अरिष्ट अंगावर ओढवून घेतले. रामाच्या बाणाच्या पिसांचा वारा लागून हनुमंत आकाशात गरगर फिरू लागला आणि त्याचा प्राण कासावीस झाला. मग तेथे त्यावेळी त्याचा पिता वायू येऊन पोहोचला आणि त्याचे हिताचे शब्द ऐकून हनुमंत रामाला शरण गेला. या भागाची कथा चालली असताना जे काही विलक्षण घडले ते ऐका. सगळ्या श्रोत्यांचे चित्त कथा ऐकण्यात गुंतलेले होते आणि त्या श्रवणाच्या आनंदात मग्न होते. तोच एक विंचवाचे मूर्तिमंत विघ्नच उत्पन्न झाले. त्याला कथा श्रवणाची ही आवड कशी काय उत्पन्न झाली कोणास ठाऊक. तो नकळत माझ्या खांद्यावर उडी मारून गुप्तपणे लपून कथा रसाची गोडी चाखीत बसला. येथे सुद्धा बाबांची प्रचिती आली. माझे त्या विंचवाकडे लक्ष नव्हते, परंतु जो हरिकथा ऐकण्याला तत्पर असतो त्याचे संरक्षण हरी स्वतः करीत असतो.
सहज माझी नजर गेली आणि पाहिले तर माझ्या उजव्या खांद्यावरच्या उपरण्यावर तो भयंकर विंचू स्वस्थ बसलेला दिसला. हलणे चालणे मुळीच नाही. शांत चित्ताने लक्ष देऊन पोथी ऐकणारा श्रोता जणू काय आपल्या जागी स्वस्थ बसलेला होता. जातीच्या स्वभावाप्रमाणे उगीचच नांगी थोडीशी इकडे तिकडे हलविता तरी त्याने स्वस्थ बसू दिले नसते आणि अत्यंत कष्ट दिले असते. रामकथेला रंग आला होता. श्रोते व वक्ते दोघेही पोथीत दंग होते आणि त्याने सगळ्यांचा रसभंग केला असता. अशी ही भयंकर व दुष्ट संगत लाभली होती. रामकथेचा हाच महिमा की तेथे विघ्नांचा प्रभाव चालत नसतो. विघ्नांना आपला स्वाभाविक धर्म विसरून तेथे शांत व्हावे लागते. रामकृपेने मला बुद्धी सुचली की ही उपाधी दूर टाकून द्यावी. अगदी शेवटपर्यंत या चंचल बुद्धीच्या प्राण्यावर विश्वास ठेवू नये. पांघरलेले जे उपरणे होते ते मी हळूच दोन्ही बाजूंनी गोळा केले. आत विंचवाला घट्ट गुंडाळले आणि बागेत नेऊन पसरले. विंचू जातीनेच भयंकर आणि संधी मिळाली तर जातीवर जाईल सुद्धा अशी भीती होती खरी, परंतु बाबांची आज्ञासुद्धा पक्की होती म्हणून त्याला मारायला हात पुढे होत नव्हता. इथे श्रोत्यांना सहज शंका येईल की प्राणनाशक विंचू ठार मारण्यास योग्य नाही का? डंख मारल्यावर तो काय सुख देईल? त्याला मारू का नये हे कळत नाही. सर्प, विंचू व इतर विषारी प्राण्यांकडे कोणी कधी दुर्लक्ष करीत नसतात. मग बाबा काय त्यांना सोडून द्या म्हणतील? श्रोत्यांची शंका खरी आहे. माझीही तशीच शंका होती. परंतु पूर्वीच्या एका प्रसंगातील बाबांची वाणी ऐका. प्रश्न याहीपेक्षा अवघड होता. शिर्डीत काकासाहेब दीक्षितांच्या वाड्यात माडीवरच्या खिडकीजवळ एक भयंकर साप आढळला. त्याने खिडकीच्या चौकटीखालच्या भोकातून आत खोलीत प्रवेश केला आणि दिव्याच्या झगमगटाने त्याची दृष्टी अस्थिर झाली आणि तो वेटोळे करून बसला. दिव्याच्या उजेडाने जरी तो सावध झाला तरी मनुष्यांच्या चालण्याच्या आवाजाने घाबरला आणि गडबड झाली तसा चमकला आणि क्षणभर निवांत राहिला. मागे न जाई व पुढे न येई आणि खालीवर डोके करू लागला. मग एकच घाई उडाली की त्याला मारावा कसा? कोणी लांब सोटा तर कोणी काठी घेऊन घाईघाईने आले, परंतु जागा फार अडचणीची होती म्हणून ते फार त्रासून गेले. एकदाचा का तो सरपटत पुढे आला असता आणि भिंतीच्या खाली उतरला असता तर माझ्याच बिछाण्याच्या गुंडाळाजवळ पोहोचला असता आणि मला त्याने मोठ्या संकटात टाकले असते. तडाखा जरी त्याच्या नाजूक भागावर नेम धरून मारला असता तरी पण तो जर चुकला असता तर त्या सापाने अपाय करण्यासाठी द्वेषभाव धरला असता. असो, नंतर बत्ती आणून त्याचे ठिकाण नीट निहाळू लागत असताना त्या सापाला निसटून जाण्यास जागा सापडली. त्याची वेळ आली नव्हती आणि आम्हा सर्वांचे दैवही सबल होते. अशी ती अशुभ संकटाची वेळ होती. तरी बाबांनी आमचे संरक्षण केले. आल्या त्या मार्गाने घाईने तो साप झरझर निघून गेला. स्वतः भीतीमुक्त झाला आणि आम्हालाही भीतीमुक्त केले आणि परस्परांना सुख लावले. मग मुक्ताराम उठला आणि म्हणाला, बरे झाले, सुटला बिचारा. त्या भोकातून निसटला नसता तर प्राणास मुकला असता. मुक्तारामाचे असले दयेचे विचार पाहून मी मनात फार बेचैन झालो. दुष्ट प्राण्यांच्या बाबतीत अशी दया काय कामाची? अशाने हा जगाचा कारभार कसा चालेल? मुक्ताराम कधीतरी येतो, पण आम्ही तेथे सकाळ संध्याकाळ बसतो. त्यातून माझी बिछाण्याची वळकटी तर अगदी खिडकीपाशीच असते. मला मुक्तारामाचे म्हणणे आवडले नाही. आरंभीची बाजू त्याने मांडली. त्याच्या विरुद्ध उत्तर देण्याची बाजू मी उचलून धरली. वादविवाद भलताच माजला, परंतु निर्णय तसाच राहिला. एक म्हणे साप मारावा आणि एकही क्षण त्याच्याकडे दुर्लक्ष करू नये. दुसरा म्हणे निरपराधी जीवाशी द्वेषभाव का धरावा. एकाने मुक्तारामाचा धिक्कार केला तर एकाने माझा पुरस्कार केला. अशा प्रकारे वाद एकमेकात जोराने वाढला, परंतु त्याचा काही शेवट होईना. मग मुक्ताराम खाली गेले व मी माझी जागा बदलली. त्या भोकात एक बोळा बसविला आणि झोपण्यासाठी मी माझी वलकटी पसरली. डोळे पेंगायला लागले. मंडळी झोपायला आपापल्या जागी गेली. मी सुद्धा जांभया देऊ लागलो आणि वाद आपोआप थांबला. रात्र संपली आणि दुसऱ्या दिवशी उजाडली. शौच व मुखमार्जन आटोपले. बाबा लेंडीवरून परत आले आणि लोक मशिदीत जमले. नेहमीप्रमाणे मीही सकाळी ठरलेल्या वेळी मशिदीत आलो. मुक्ताराम वगैरे सर्व मंडळीसुद्धा आली आणि आपापल्या जागी बसली. कोणी हातावर तंबाखू सुरू लागले तर कोणी बाबांची चिलीम भरू लागले तर कोणी हातपाय दाबू लागले. अशा प्रकारे सेवा सुरू झाली. बाबा सगळ्यांच्या मनातले विचार जाणत असत. त्यांनी हळूच प्रश्न केला, काल रात्री वाड्यात वादविवाद कसला चालला होता? मग मी जे जसे घडले तसे तसे बाबांना सांगितले आणि अशा परिस्थितीत सापाला निश्चयपूर्वक मारावे की न मारावे हे विचारले. बाबांची मात्र एकच गोष्ट होती,
सर्प विंचू झाले तरी त्या सर्वांमध्ये ईश्वर नांदत असतो, म्हणून सर्व प्रकारे त्यांच्यावर प्रेमच करावे. ईश्वर जगाचा चालक आहे, त्याच्या आज्ञेत सर्व प्राणी वागतात. साप असो की विंचू असो, तेही त्याच्या आज्ञेबाहेर वागत नसतात, म्हणून प्राणीमात्रावर दया व प्रेमच करावे. अविचाराने कृत्य करू नये आणि सबुरी धरावी. सगळ्यांना वाचविणारा श्रीहरी आहे. अशा साईबाबांच्या कितीतरी कथा सांगता येतील, परंतु श्रोत्यांनी वर सांगितलेल्या कथांच्या तात्पर्याचे सारच तेवढे निवडून घ्यावे. पुढील अध्याय याहून गोड असेल. भक्ती व श्रद्धा यांची जोड लाभलेले साई भक्त काकासाहेब दीक्षित यांच्यावर अवघड प्रसंग येईल आणि ते बोकड मारायला निघतील. सर्वांचे कल्याण असो. अशा प्रकारे संत व सज्जन यांनी प्रेरणा केलेल्या भक्त हेमाडपंत यांनी रचलेल्या श्री साई समर्थ यांच्या सत्यचरित्राचा अपमृत्यू निवारणम नावाचा 22वा अध्याय समाप्त झाला. श्री सद्गुरू साईनाथांना अर्पण असो. सर्वत्र मंगल असो.